तूळ राशी 5 मे ते 11 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य। तूळ राशी या आठवड्यात गजकेशरी राजयोग प्रभावी होणार आहे। खरं तर या आठवड्यात चंद्र आणि गुरु एकमेकांपासून 4थ्या आणि 10व्या घरात भ्रमण करतील, त्यामुळे गजकेशरी राजयोग तयार होईल। वैदिक ज्योतिषशास्त्रात गजकेशरी राजयोग नावाचा हा राजयोग संपत्ती, समृद्धी आणि आनंद, लोकप्रियता वाढवतो असे म्हटले जाते। गजकेशरी राजयोगामुळे तूळ राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो। नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती इत्यादी बातम्या मिळू शकतात। चला तर मग जाणून घेऊया 5 ते 11 मे 2025 चे तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे। मे महिन्याचा हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आणि प्रगतिशील ठरणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला वरिष्ठांकडून मिळणारी प्रशंसा आणि कामाच्या ठिकाणी कनिष्ठांकडून मिळणारा पाठिंबा तुमच्यासाठी ऊर्जा निर्माण करेल। या काळात तुम्हाला काही मोठी कामगिरी देखील मिळू शकते। संशोधन करणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे। कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। या आठवड्यात जर तुम्ही एखाद्याला तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात। विवाहित लोकही आनंदी वैवाहिक जीवन जगतील। तूळ राशीच्या साप्ताहिक राशी भविष्यात तुम्हाला नवीन शक्यतांसाठी खुले राहण्याचा आणि तुमचा दृष्टिकोनात लवचिक राहण्याचा सल्ला देत आहे। त्यामुळे अनपेक्षित संधी आणि वैयक्तिक वाढ होऊ शकते। तूळ राशीच्या साप्ताहिक राशी भविष्य 5 ते 11 मे 2025 नुसार करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला आहे। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही बहुप्रतीक्षित चांगली बातमी मिळू शकते। या आठवड्यात तूळ राशीची व्यक्ती नोकरी करणारी असो किंवा व्यापारी, ती त्याच्या कामात 100% योगदान देताना दिसेल। विशेष म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छांचाही पूर्ण पाठिंबा मिळेल। कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे मनापासून कौतुक करताना दिसतील। तूळ राशी आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एखादे मोठे पद किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते। जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा मोठा करार करण्याचा प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर या आठवड्याच्या उत्तरार्धात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। या काळात आधीच नोकरी करणाऱ्या लोकांना विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। या काळात कोणत्याही योजनेत अडकलेले पैसे अनपेक्षितपणे बाहेर पडतील। तूळ राशी या आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल, ज्यामुळे तुम्ही जमीन, इमारत आणि वाहन खरेदीचे नियोजन करू शकता। तूळ राशी या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या योजना आणि सामाजिक संबंधांबद्दल तुम्हाला आशा वाटू शकते। चंद्र जसजसा पुढे सरकतो तसतसे लक्ष राशींकडे वळू शकते। अंतर्गत चिंतन आणि नातेसंबंधांची जाणीव अधिक मजबूत होऊ शकते। तुम्ही काम, विश्रांती आणि भावनिक गरजा संतुलित केल्या पाहिजे। तुम्ही स्वतःच्या आणि तुमच्या महत्त्वाच्या भागीदारांचे संगोपन करण्यासाठी वेळ काढला पाहिजे। तूळ राशी 5 मे रोजी चंद्र तुमच्या 11व्या भावात सिंह राशीत प्रवेश करेल। यामुळे तुमचे लक्ष मैत्री आणि नेटवर्किंगवर केंद्रित होऊ शकते। तुम्ही तुमच्या आकांक्षेनुसार काम करू शकता। चंद्र 5व्या भावात दृष्टिक्षेप करत आहे, यामुळे सर्जनशीलता आणि भावनिक उबदारपणा निर्माण होऊ शकतो। सहयोग करण्यासाठी आणि आवडीच्या प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। 7 मे रोजी बुध तुमच्या 7व्या भावात मेष राशीत संक्रमण करेल। यामुळे नातेसंबंधांमध्ये संवाद वाढेल। गैरसमज दूर करण्यासाठी हे संक्रमण आदर्श आहे। वैयक्तिक किंवा व्यावसायिक भागीदारीमध्ये करार करण्यासाठी देखील हे चांगले आहे। 8 मे पासून चंद्र तुमच्या 12व्या भावात कन्या राशीत संक्रमण करेल। यामुळे एकांतता, विश्रांती आणि आंतरिक उपचारांना प्रोत्साहन मिळेल। चंद्र 6व्या भावात दृष्टिक्षेप करत आहे, यामुळे आरोग्य किंवा लपलेल्या स्पर्धेबद्दल चिंता निर्माण होऊ शकते। तुम्ही जमिनीवर राहावे आणि अतिश्रम टाळावेत। तूळ राशी 10 मे रोजी चंद्र तुमच्या 1ल्या भावात तूळ राशीत संक्रमण करतो। यामुळे आत्मजागरूकता आणि भावनिक उपस्थिती पुनरुज्जीवित होण्यास मदत होऊ शकते। चंद्र 7व्या भावात दृष्टिक्षेप टाकत आहे, तुमचा भर नातेसंबंधावर असू शकतो। तुम्ही भावनिक देवाणघेवाण कृपा आणि संतुलनाने हाताळली पाहिजे। तूळ राशी एकंदरीत ग्रहस्थिती पाहता हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे। अनेक क्षेत्रात चांगले यश मिळेल आणि तुम्हाला भाग्याची साथ लाभेल। वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात मिळणाऱ्या संधींचा लाभ घ्यावा लागेल।
तुम्हाला नियोजनबद्ध कामे करावी लागतील आणि करिअरमध्ये चांगले फळ मिळेल. पण कोणत्याही कामात जोखीम घेऊ नका, तेच तुम्हाला फायदेशीर ठरेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश ठेवाल, त्यांचे कौतुक आणि साथ लाभेल. व्यवसाय करणाऱ्यांना आठवडा लाभदायक ठरू शकतो. तुम्हाला नवीन डील मिळेल, तसेच भागीदारीत व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो. तुम्ही नोकरी शोधत असाल तर उत्तम संधी मिळेल. तुमच्या कर्तृत्वाचा योग्य उपयोग करून नवीन संधी मिळवू शकता. तुम्हाला कामाचे योग्य फळ मिळेल. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा यशदायी ठरेल. तुम्हाला अभ्यासात प्रगती करता येईल. तुमच्या परीक्षा नीट पार पडतील. तसेच तूळ राशीच्या आर्थिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. उत्पन्न वाढीचे संकेत आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेत चांगला लाभ होईल. नवीन गुंतवणूक कराल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल, पण तुम्हाला अनावश्यक होणारे खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. आपले बजेट पाहूनच खर्च करावे, यामुळे आर्थिक स्थिरता मिळेल. तुम्हाला जुनी कर्ज फेडता येतील, त्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य उत्तम राहील, पण तरीही थोडा मानसिक ताण व थकवा जाणवू शकतो. याची काळजी घ्यावी. त्यासाठी ध्यान करा. मानसिक शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही आरोग्याला प्राधान्य द्या. थोडा वेळ स्वतःसाठी देखील काढावा. विश्रांती व झोप घ्यावी, यामुळे आरोग्य छान राहील. तूळ राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग निळा असेल, भाग्यशाली अंक 5 असेल आणि भाग्यशाली दिवस बुधवार आहे. आठवड्याच्या शेवटी म्हणजे पाण्याने भरलेले राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. एकंदरीत तूळ राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.